श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आजपासून 6 दिवस आपण समुपदेशन गीतेतून या विषयावर बोलणार आहोत. 7वं सत्र आहे हे, पण मध्ये 3 महिन्यांचा कालावधी गेलेला आहे. आपण नंतर त्याबद्दल बघूया. गीतेचा विषय असल्यामुळे मंगलाचरणात गीता महात्म्याचे श्लोक म्हणूया. मी अर्धा चरण सांगतो, माझ्या नंतर म्हणायचं. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः. प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्. देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ततो जयमुदीरयेत्. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. छान. आज 3 महिन्यानंतर म्हणजे 17 मार्चला आपण शेवटचं प्रवचन केलं होतं या विषयावर, समुपदेशन गीतेतून. यावेळेला म्हणून आपण 6 दिवस घेतलेले आहे. एरवी आपण 5 दिवसांचं एक सत्र करतो, कारण 3 महिन्याचा हा जो अवकाश आहे, हल्लीच्या भाषेत ब्रेक, थोडीशी आपण उजळणी करणं आवश्यक आहे. पूर्वसूत्र आहे ज्याला आपण आत्ता जे सूत्र सांगणार आहोत ते जोडून घेतलं पाहिजे. म्हणून आजचा दिवस आपण नवीन विषय सुरू करणारच आहोत, पण त्यापूर्वी गेल्या वेळेला आपण काय महत्त्वाचे 3 मुद्दे मांडलेले होते त्याची आपण उजळणी करणार आहोत. आणि अशी उजळणी शिक्षणशास्त्रदृष्ट्या आणि आध्यात्मिक उपासनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक असते आणि अत्यंत उपयुक्त किंवा प्रभावी सिद्ध होते. आज तिथी आहे ज्येष्ठ शुद्ध नवमी. गुरुदेव रानडे यांची पुण्यतिथी आहे. ती दशमीला सुद्धा सांगितली जाते, पण आज कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे गुरुदेव रानडे पुण्यतिथी. आणि आपण संपवणार आहोत ती वटपौर्णिमा आहे, परंतु ती कबीर जयंती आहे.
कबीराचा विषय नुकताच झालेला आहे, तर त्याचा आणखीन एखादं मार्मिक असं आज येणारच आहे त्याचा उल्लेख, पण आणखीन असे त्याचे 1-2 दोहे पाहून आपण समारोप करणार आहोत. तर विचार करूया आपण. गुरुदेव रानडे 1886 ते 1957 म्हणजे 71 वर्षांचं त्यांचं आयुष्य आहे. अगदी तरुणपणी सुद्धा असा त्यांना एक रोग झाला, त्याचं निश्चित डायग्नोसिस झालेलं नाही. तर डॉक्टर म्हणाले फार दिवस जगणार नाहीत, पण 71 वर्ष जगले. हे कसल्या आधारावर? शरीराची साथ नव्हती, लक्षात ठेवा. म्हणजे एका अर्थाने प्रारब्धानं घालाच घातला होता, पण स्वतःची अत्यंत तळमळीनं केलेली उपासना आणि सद्गुरूंची कृपा आणि अखंड सत्संग, हे लक्षात घ्या. खूप त्यांच्या जीवनाबद्दल सांगण्यासारखं आहे. आज तो विषय नाही आपला, कधीतरी विषय घेण्यासारखा आहे. अलीकडच्या काळातले सत्पुरुष, आणि त्याच्यात नक्की आपण गुरुदेव रानडेंबद्दल बोलूया. त्यांची जी मुलगी आहे शकुंतला रानडे, तिने आपल्या वडिलांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. जैशी गंगा वाहे, गंगा वाहते ना तसं यांचं मन आहे, तसं यांचं जीवन आहे. आणि तसं होतंच. आपली सुद्धा वाहत असते, पण ती गंगा प्रदूषित झालेली असते. काही ठिकाणी थबकते आणि त्याचं डबकं तयार होतं. अखंड गंगोत्रीपासून ते गंगा सागरापर्यंत गंगा जैसी वाहे, हा जो प्रवाह आहे तो त्यांच्या जीवनात महत्त्वाचा होता. ज्यांनी जे अक्षरशः वाङ्मय लिहिलं ना, त्यात प्रज्ञेचा त्यांना वरदहस्त होता. पण त्यांनी उपासना केली, त्यात प्रतिभा. प्रज्ञा आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी, प्रज्ञा ही बुद्धीची आहे तर प्रतिभा ही बुद्धीची तर आहेच, पण आपण ज्याला हृदय म्हणतो खऱ्या अर्थाने म्हणजे भावनात्मक अंगही आहे, ते दोन्ही पाहिजे. तर प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत असे हे सत्पुरुष होते. ते 1-2 प्रसंग पाहून पुढे जाऊया. आणि प्रसंग सुद्धा गुरुदेव बाबा बेलसरे जे आपल्याला महाराजांच्या ठिकाणी आहेत, त्यांचेच 1-2 प्रसंग बघूया. एकदा त्यांना काहीतरी अडचणी आल्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, डॉक्टर राधाकृष्णन, बाबा बेलसरे, गुरुदेव रानडे हे अगदी एकमेकाचे अंतरंगीचे सहकारी म्हणतात ना, किंवा स्नेही होते. त्या दोघांनी ठरवलं की आपल्या ज्या शंका आहेत उपनिषद गीता याबद्दल, त्या गुरुदेवांना जाऊन विचाराव्यात. म्हणून त्यावेळेला ते राष्ट्रपती होते ना, म्हणून राष्ट्रपती आलेले आहेत आणि हे हेड ऑफ द फिलॉसॉफी डिपार्टमेंट आलेले आहेत गुरुदेव बाबा बेलसरे. ते आल्यानंतर त्यांच्या जवळजवळ पायाकडे बसलेले आहेत आणि एका बाकड्यावर बसलेले आहेत गुरुदेव रानडे. शंका विसरून झाल्यानंतर ते म्हणाले खूप छान वाटलं, पण पूर्ण समाधान झालेलं नाही. पुढची भेट केव्हा? राष्ट्रपती विचारते पुढची भेट केव्हा? आणि यांचं उत्तर इतकं आत्मविश्वासपूर्ण आहे, नाम सोडेल तेव्हा. नाम सोडेल तेव्हा भेट होईल. आणि याचा अनुभव खुद्द बाबांना आला होता. एकदा बाबांना कुठलीही शंका आली ना तरी ते महाराजांना विचारायचे. आणि महाराज कुठले? तर केतकरांच्या माध्यमातून वाणीच्या रूपात आविष्कारात प्रकट झालेले. कारण देहातल्या महाराजांना बाबांनी बघितलं नाही. बाबांचा जन्म 1909, महाराज गेले 1913. 4 वर्षांचे होते आणि होते हैदराबादला, त्यामुळे बघितलं नाही. पण ते महाराज, वाणीरूप महाराज आणि वाणी आणि लेखणी रूप महाराज बाबा, हे आपल्याला एकच वाटतं. जसं आपण म्हणतो ना की श्रीपाद श्रीवल्लभ, नंतर सरस्वती, नंतर अक्कलकोटचे महाराज, नंतर अनेक अवतार झालेले आहेत. कुणाचे? या आमच्या दत्तात्रेयांचे. तसेच ही एकच आहे, 3 नाहीच आहेत, एकच आहेत ते. तर एकदा बाबांना काहीतरी, बाबांनी शंका विचारली महाराजांना आणि महाराज म्हणाले की हरकत नाही, तुम्ही गुरुदेवांना जाऊन विचार. बाबांना आपण गुरुवर्य म्हणतो, हे गुरुदेव आले. अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मोठ्यांच्या घरी जायचंच नसतं. आले आहेत का? तर आहेत. बसले बाबा, 1-2 तास बसले असतील. त्यांना ते अपमानास्पद वाटलं आणि ते निघून गेले. ज्या वेळेला ते आले, महाराजांना विचारलं असं का घडलं? महाराज म्हणाले तुम्हाला शंका निरसन करायचं असेल तर आज पुन्हा जा. कल्पना करा, कालच्या एकंदर अनुभवानंतर पुन्हा जा हे बाबांच्या प्रकृतीला मानवणारं नव्हतं, पण गुरुची आज्ञा म्हणून गेले. हे दुसरे दिवशी गुरुदेव रानडे गेटकडे त्यांची वाटच पाहत होते. या या या. काल म्हणाले तुमचा गैरसमज झाला असेल, तुम्हाला मी वेळ देऊन थांबायला लावलं आणि आलोच नाही शेवटपर्यंत, पण काय करायचं, नामानं सोडलं नाही. आणि ते त्यांचं वाक्य हे इतकं तेजस्वी होतं, आतून आलेलं होतं, म्हणजे नाभीपासून आलेलं होतं म्हणलं तरी चालेल. नाभी, हृदय, कंठ, ओठ आणि त्यातून बाहेर आत्मविश्वास होता त्याच्यात. नामानं सोडलं नाही म्हणून मी येऊ शकलो नाही. आणखीन एकच प्रसंग बघूया.
एका भेटीत गुरुदेवांनी बाबांना विचारलं की तुमचा आवडता दोहा कोणता? तर त्यांनी सांगितलं लवण गया, लवण म्हणजे लवण, मीठ, मीठ पाण्याला भेटायला गेलं आणि पाण्यात विरून गेलं इतकं की पुन्हा बाहेर येईना. लवण म्हणजे लवण. आणि हे सगळं बघितल्यानंतर काल हो गया मौन. काळ म्हणतो की हे मी काय बघतोय, हे किती एकरूपता आहे. ही नुसती एकरूपता नाही, ही एकात्मता आहे. रामकृष्णांचं उदाहरण आपण अनेकदा बघितलंय, तरीही आपल्याला प्रत्येक वेळेला बघायला ते आवडतं की मिठाची भावली सागराची खोली मोजायला गेली, खोल खोल बुडली, वर नाही आली, सांगायला सागराची खोली. किती चांगलं आहे. मिठाची भावली जर सागरात गेली तर ती सागराशी एकरूप होऊन जाणार आहे. जसे आपण थेंब बघितले होते 4, त्यातला पाण्यात जो थेंब पडतो तो पाण्याशी एकरूप होऊन जातो. म्हणजे गंगा सागराला मिळाल्यानंतर ती सागरच होते, गंगा सागर राहत नाही. गंगा सागर हे तीर्थक्षेत्र आहे, पण गंगा सागराला मिळाल्यानंतर सागरच होते. तसा तो अनुभव आहे. आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन ती मुक्ती आहे. आपल्या देहात असतो तोपर्यंत तो जीवात्मा असतो, मृत्यूच्या वेळेला तो मुक्त होतो आणि प्रत्येक वेळा त्याची प्रगती, त्याला सद्गती हा शब्द वापरतात. आणि जोपर्यंत मुक्त म्हणजे परमात्म्याला जाऊन तो एकरूप किंवा एकात्म होत नाही तोपर्यंत हा प्रवास चालू राहतो. म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र चालू राहतं. कल्पना करा की असं आपल्याला एकरूप होणं आपल्या सद्गुरूंशी, आपण वाचतो त्या ग्रंथाशी, ग्रंथातल्या विचारांशी, ते विचार जीवनात आणण्यासाठी ही तादात्म्यता किंवा तन्मयता अत्यंत आवश्यक आहे. तल्लीनता, तन्मयता, तादात्म्यता आवश्यक आहे. ती कशी साधायची हा विषय होता. गेल्या वेळेचे 3 मुद्दे आपण बघणार आहोत. गेल्या वेळेला पहिल्यांदा अर्जुनांनी प्रश्न विचारलेले आहेत की मृत्यू कसा, मृत्यू समय कशी अवस्था असली पाहिजे, मृत्यूच्या संदर्भात प्रश्न विचारला. 2 मार्ग सांगितलेले आहेत आणि त्याला जोडूनच आपण आजचा विषय करणार होतो. हा 8व्या अध्यायाचा विषय आहे. 2 मार्ग सांगितले आहेत, एक अर्ची मार्ग आणि एक धूम मार्ग. अर्ची म्हणजे प्रकाश आणि धूम म्हणजे धूर. आकाश आता बघा ना, ढगांनी काळवंडलं तर सूर्यही दिसत नाही, काही नाही, धुरकटलेलं वाटतं आकाश. त्याला मळभ म्हणतो. हे नभ मळलेलं आहे, मळकट झालेलं आहे, उदास वाटतं आपल्याला ते. हा दुसरा मार्ग आहे धूम मार्ग. पहिला जो अर्ची मार्ग आहे त्याला देवयान म्हणलेलं आहे. यान म्हणजे जाणं, प्रयाण म्हणजे आपलं मार्चिंग टुवर्ड्स डेथ चालूच आहे. तो विषय होता, तो आपण पाहून आजच्या विषयाशी तो जोडणार आहोत. कसा सांगितलंय देवयान मार्ग? देवयान मार्ग म्हणजे मुक्तीचा मार्ग. या देवयान मार्गाने जो आत्मा जातो किंवा मरताना कशी अवस्था असली की या मार्गाने जाता येतं, परत येत नाही, परत त्याला जन्म नाही. आपण म्हणतो ना अपुनरागमनम, अपुनर्भवम, परत यायचंच नाही. आगमन तर नाहीच आहे, पुन्हाच यायचंच नाही या जगात. ती देवयान मार्ग आहे. देवयान मार्गाची 4 लक्षणं सांगितलेली आहेत. एक म्हणजे त्यावेळेला अग्नि ज्योतिही, प्रकाश असला पाहिजे. म्हणजे दिवस असला पाहिजे. शुक्ल पक्ष असला पाहिजे, म्हणजे रात्री सुद्धा वाढता प्रकाश असला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे उत्तरायण असलं पाहिजे. उत्तरायण जे संपेल आता 21 तारखेला, आपला हा चालू असतानाच संपेल आणि सुरू होईल काय तर दक्षिणायन. आणि तो जो दिवस आहे 20 जून किंवा 21 जून, आपण समजायला म्हणूया 20 जून ते 20 डिसेंबर दक्षिणायन असतं. हळूहळू दिवस लहान व्हायला लागतात, रात्री वाढायला लागतात. 6 वाजताच केवढा अंधार असतो, म्हणून 7च्या आत घरात दक्षिणायनात 6च्या आत घरात होतं. आता 6 AM का PM ती मुलगी ठरवते. काळ बदललेला आहे, केव्हा यायचं घरी. पण अंधार लवकर पडतो, कारण अंधार लवकर पडतो, रात्री मोठ्या होतात, अंधार जास्त येतो. त्याला धूम मार्ग म्हणलेला आहे. याच्या बरोबर विरुद्ध तिकडे अग्नी आहे, इकडे धूर आहे. तिकडे दिवस आहे, इकडे रात्री आहे. तिकडे शुक्ल पक्ष आहे, इकडे कृष्ण पक्ष आहे. आणि तिकडे उत्तरायण आहे, इकडे दक्षिणायन आहे. आता हे पंचांगातले शब्द आहेत, कालाला जोडलेले, म्हणून हे पंचांग आहे का हो? पंचांग नाही आहे. उत्तरायणाची वाटपाट भीष्माचार्य थांबले होते, कारण भीष्माचार्यांना नक्की विजय कुणाचा होतो ते 10व्या दिवशी पडलेले आहेत. आपण म्हणतो भीष्मांचं पतन झालं आणि नंतर शरपंजरी ते जवळजवळ 54 दिवस होते. म्हणून नंतर विजय नक्की कुणाचा होतो? तो विजय पांडवांचा झालेला त्यांनी पाहिला. याचा
हा राज्याभिषेक करून घेतो की नाही युधिष्ठिर, कारण त्याच्या मनात वैराग्याचे विचार आले होते. राज्याभिषेक झाला, त्यानंतर युधिष्ठिर त्यांना येऊन भेटला, अनेक दिवस भेटत राहिला. आणि उत्तरायणाची वाट हे एक निमित्त होतं. आणि उत्तरायण हा चांगला काळ आहे, कारण हळूहळू उत्तरोत्तर प्रकाश वाढत जातो. या उत्तरायणातच लक्षात ठेवा, डिसेंबर नंतर उत्तरायण सुरू झालं की आपल्याकडे सूर्य यायला लागतो. म्हणजे आपण म्हणतो की सूर्याचा पौष महिना, त्यातली ती संक्रांत, त्यातली ते आपण म्हणतो ना की रथसप्तमी, हे सगळे सूर्याशी जोडलेले आहे. प्रकाश वाढायला लागतो. भीष्माचार्यांचं मरण हे काही महत्त्वाचं आहे असं नाही, पण तुम्हाला सहज सांगितलं की ते जगले होते, जिवंत होते. या सगळ्या घटना त्यांना बघायच्या होत्या, त्याचे ते साक्षीदार होते. आणि त्यांच्या जीवनाचा, त्यांनी रणांगणावर गाजवलेला पराक्रम महत्त्वाचा आहे. त्यांनी वडिलांच्या कल्याणासाठी केलेली भीष्म प्रतिज्ञा महत्त्वाची आहे. पण तितकंच किंवा त्याहून जास्त महत्त्वाचं त्यांच्या मुखातून आलेलं विष्णू सहस्रनाम आहे. ते विष्णू सहस्रनाम हे या शरपंजरी अवस्थेत आलेलं आहे. हे मुद्दामून लक्षात ठेवा. मरावं कसं तर असं. त्याच्यानंतर आता 4 ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की अग्नी ज्योतिही, आणि इकडे काय धूम, तिकडे दिवस सांगितलाय, इकडे रात्री, तिकडे शुक्ल पक्ष, इकडे म्हणजे धूम मार्ग. हा जो मार्ग आहे की ज्याच्या गेल्यानंतर तुम्ही पितृलोकात जाता, त्याला पितृयान म्हणलेलं आहे. आणि पुन्हा जन्माला येतात. हे पुन्हा पुन्हा येरझारा चालूच राहतात. जोपर्यंत देवयान मार्गाने आपण जात नाही, त्याच्यासाठी काय पाहिजे? बुद्धी तेजस्वी पाहिजे, लक्षात ठेवा. स्मृती प्रभावी पाहिजे. मन हे कसं पाहिजे? अक्षरशः वासनांनी पूर्णपणे मुक्त आणि तृप्त असं मन पाहिजे. इंद्रिय कार्यक्षम पाहिजे. आपली इंद्रिय आता 50 नंतर 60 नंतर व्हायला लागतात. पण उपनिषदातल्या ऋषींनी तो काळी तसा होता की कुर्वन्य वेह कर्माणी जिजीवेशत शतम समहा, म्हणजे 100 वर्ष मला जगायचंय, पण एक इंद्रिय नष्ट झालंय, मी दुसऱ्यावर अवलंबून आहे, मला मलमूत्र विसर्जनाची जाणीव नाहीये. हे कसलं जीवन आहे? किंवा कोमात जगलेले आहेत, हे कसलं जीवन आहे? किंवा अल्झायमर्स मध्ये झालेलं आहे, हे कसलं जीवन आहे? विचार करा. एका डॉक्टरने सांगितलेलं की मला सगळ्या रोगांची भीती वाटत नाही, कुठल्याही सोडून अल्झायमर्स मला कळतही नाही. मी माणूस आहे हे कळत नाही, मी जिवंत आहे कळत नाही, ही माझी पत्नी आई काही कळत नाही. विचार करा तुम्ही. मी जिवंत आहे का? ह्याला आयुष्य म्हणायचं का? तर नाही. मृत्यूपर्यंत माझी इंद्रिय कार्यक्षम राहिली पाहिजे. मन वासनामुक्त. वासना अडली की तो कावळा शिवत नाही वगैरे आपण जे म्हणतो, वासनामुक्त तृप्त मन. स्मृती प्रभावी पाहिजे. आपल्याला स्मरण होत नाही, आठवत नाही, हल्लीच आठवत नाही, तर त्या मृत्यूकाळी तर काय असेल. आणि बुद्धी तेजस्वी पाहिजे. अशी मरणं अलीकडच्या काळात झालेली आहेत. पण तुम्ही जर पंचांगच घेऊन बसलात ना, तर बऱ्याच संतांचे, आपल्या महाराजांचं घ्या मरण, हे दक्षिणायनात आहे, मार्गशीर्ष महिन्यात. आणि मुख्य म्हणजे हे आहे ना, कृष्ण पक्षात आहे. ज्ञानेश्वर कृष्ण पक्ष, तुकाराम कृष्ण पक्ष, एकनाथ कृष्ण पक्ष. म्हणजे अंधार, ते अंधाऱ्या मार्गाने गेले का? अरे ते मूर्तिमंत संत सूर्य म्हणतो आपण तुकारामाला, आतून येणारा प्रकाश होता तो कसा अंधाऱ्या मार्गाने जाईल? म्हणून हे पंचांग नाही, हे रूपक आहे. हा पहिला मुद्दा आपण बघितला होता. आणि आपली जी शवयात्रा आहे ना, ती शिवयात्रा झाली पाहिजे. आणि प्रेतयात्रा आहे ना, ती शोभायात्रा झाली पाहिजे. लोकांना म्हणलं हा मरता नाही, अशा पद्धतीने गेला की इतरांना शिकवून गेला की मरावं कसं तर असं, आणि त्यासाठी जगावं कसं तर असं. हा मुद्दा होता. नंतरचे मुद्दे 2 अत्यंत महाराजांना आवडणारी सूत्र त्या याच्यात होती. अंतकालेच माम एव स्मरण. आत्ता सांगितल्याप्रमाणे बुद्धी, प्रतिभा, ही प्रभा, बुद्धीची प्रभाव किंवा स्मृती ही कशी असली पाहिजे? तरच शेवटचा श्वास नामात जाईल ना. म्हणून शेवटचा श्वास नामात गेला. अंतकालेच, भगवान सांगतोय कृष्ण कुणाला? अर्जुनाला. अंतकालेच माम एव, माझंच स्मरण कर. मुक्त्वा कलेवरम, देह टाकून दे. कलेवर म्हणजे प्रेत, टाकून दे. माझं स्मरण कर. आणि ह्याच्यासाठी काय? तस्मात, कारण तुझा अंतकाल, शेवटचा श्वास तुला माहित नाही, कुणालाही माहित नाही. तस्मात सर्वेषु कालेषु, सर्व काळी म्हणजे सर्व श्वासांवर, सर्व क्षणांना काय कर? माम एव स्मरण, नाही, माम अनुस्मर युध्यच. माझं अनुस्मरण कर. पुन्हा पुन्हा तू विसरलास, आठवण झाली की पुन्हा स्मरण कर. आणि युद्धच, स्मरण करणं हा ऑप्शन आहे, पण युद्ध तर करायलाच पाहिजे.
अंतर्बाह्य जग आणि मन, रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणून युद्धाचा ऑप्शन नाही आहे, लक्षात ठेवा. उपासना करायची की नाही, आध्यात्मिक उपासना करायची की नाही, परमार्थ मार्गाला लागायचं की नाही, मुक्तीसाठी प्रयत्न करायचा की नाही, माणूस म्हणून सुधारायचं की नाही, जगायचं की नाही, हा ऑप्शन आहे दुर्दैवाने. आणि आपण हा खरंच ऑप्शनला टाकलेला टॉपिक आहे. पण युद्ध करावंच लागणार आहे. अरे सकाळी उठल्यापासून युद्ध करावं लागतं. ज्यांना ट्रेन पकडायचे, ज्यांना ते शेड्यूल्स करायचे, सगळं सतत लक्षात ठेवा. पण युद्धाचा ऑप्शन नाही. युद्धच पण माम अनुस्मर, माझं स्मरण करत कर, म्हणजे युद्ध वाटणार नाही. तिसरा मुद्दा होता, महाराजांनी जी त्रिसूत्री असलेला श्लोक सांगितलाय. महाराज गमतीनं म्हणायचे ना, आपल्याला ती गंमत आवडते, की भगवंताच्या 8व्या अवतारांनी सांगितलेल्या गीतेतल्या 8व्या अध्यायातील 8वा श्लोक 8वा आपल्याला फार बरं वाटलं. आता हे वाक्य ऐकल्यानंतर हे प्रवचन संपल्या किंवा काही जण प्रवचन चालू असताना सुद्धा तो श्लोक शोधून करतील आणि पाठवा, सेंड करतील. हे महाराजांना आवडणारा श्लोक आहे. मुद्दा तो नाही आहे. 8वा म्हणजे चिंतनात ठेवा. आणि शेवटचं तेच आहे. त्रिसूत्री सांगितले. जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रात, कुठलेही राजकारण असू दे किंवा धर्मकारण असू दे, आध्यात्मिक उपासना असू दे किंवा अगदी MBBS वगैरे कशाचा अभ्यास असू दे, काय त्रिसूत्री कुठली आहे? पहिला अभ्यास. अभ्यास म्हणजे आपण बघितले, अभ्यास म्हणजे तालीम, अभ्यास म्हणजे रियाज, अभ्यास म्हणजे सराव, अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट करणं, हा अभ्यास आहे. हे पहिलं सूत्र सांगितलंय आणि ह्याला ऑप्शन नाही आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं सूत्र सांगितले, चेतसा न अन्यगामिना, म्हणजे एकचित्तता, एकाग्रता. ह्याला काही पर्याय आहे का सांगा? अर्जुनापासून आजपर्यंत एकाग्रता पाहिजे. फोकस हा शब्द अलीकडे आपण वापरतो. तू फोकस्ड नाही आहेस, बाकी हुशार आहेस, प्रयत्नही करतोस, पण फोकस नाही आहे जीवनाला. तो केंद्र नाही आहे, ते अग्र नाही आहे, एकाग्र. हे दुसरं सूत्र आहे. आणि तिसरं सूत्र कुठलं? फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे की अनुचिंतयन, चिंतन कर, पुन्हा पुन्हा चिंतन कर. ही त्रिसूत्री जर असेल, म्हणजे अभ्यास, एकाग्रता आणि चिंतन जर असेल, तर परमम पुरुषम दिव्यम याती, म्हणजे मुक्ती होईल. आम्हाला मुक्ती कशाला पाहिजे? अरे तुला समाधीचा अनुभव, मला समाधी कशाला पाहिजे? यश मिळेल, परीक्षेत यश मिळेल, निवडणुकीत यश मिळेल. अभ्यास पाहिजे, लक्षात ठेवा, एकाग्रता पाहिजे आणि मुख्य म्हणजे चिंतन पाहिजे. माझं काय चुकलं? एकाग्रता असेल तरी सुद्धा का चूक झाली? हे चिंतन पाहिजे, पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे, तर यश नक्की आहे. आणि ह्या तिघांचा योग आहे ना, तो खरा योग आहे. अभ्यास योग युक्तेनं नाही, तर अभ्यास, एकाग्रता आणि चिंतन हा जो योग आहे त्यांनी युक्त व्हा. अभ्यास योग युक्तेनं, त्यांनी युक्त व्हा म्हणजे पूर्ण व्हा. आणि मुख्य म्हणजे जोडलेले राहा भगवंताशी. कशाचीच भीती नाही आहे तुम्हाला. ही 3 सूत्र 8व्या अध्यायातली आपण बघितली. 9वा अध्याय, त्याचं नाव फार विचित्र पण छान नाव आहे, राजविद्या राजगुह्य. विद्या आपल्याला माहिती आहे, विद्येची देवता सरस्वती आणि ज्ञानाचा देव गणेश. आपण समजण्यासाठी म्हणतो, प्रत्येकाचे इंटरप्रिटेशन अर्थ निराळे असतात. पण ज्ञान हे स्टॅटिक आहे. आपण बघितलं की भांडार आहे ज्ञानाचं, पण त्याला पाठ फोडून निरनिराळ्या शाखा निघाल्या ज्ञानाच्या. अरे ही विज्ञानाची आहे, ही तत्वज्ञानाची आहे, ही राजकारण, हे अर्थशास्त्र, हे सगळं निघालं. ही सरस्वती आहे. ज्ञान व्हायला लागलं की ती आपण म्हणतो रसवती. रस म्हणजे प्रवाह, आणि ती सरस्वती असेल तर सगळ्यात चांगलं आहे. त्याला विद्या म्हणलेलं आहे. तर कुठली विद्या आहे? या संपूर्ण गीतेत किंवा जीवनात अखंड आनंदात राहायची विद्या कुठली? आता निरनिराळ्या गीतेच्या अभ्यासकांनी निरनिराळे श्लोक सांगितलेले आहेत. स्वामी राम सुखदासाने, आपणही नंतर बघणार आहोत, 2 श्लोक सांगितले, 4था आणि 5वा. त्यातलं 4थ्या श्लोकातलं पहिलं जे सूत्र आहे ना, ते आपण घेणार आहोत. पण पहिल्यांदा राजविद्या आणि राजगुह्य. विद्याला एक शब्द आहे आर्ट, म्हणजे आपण आर्ट्सला जातो. आता आर्ट्स हा सेक्शन अनेक कॉलेजेसनी बंद केलेला आहे, दुर्दैव आहे ते. हे आर्ट्स म्हणजे कला आपण म्हणतो त्याला, परंतु कला शाखेला गेलेला आहे, पण त्याला नाव आहे ह्युमॅनिटीज. ह्युमॅनिटीज म्हणजे मानवतेची जोपासना आणि उपासना कशी करायची हे शिकवलं जातं ज्या साहित्यातून. ते साहित्य महत्त्वाचं असतं. तुम्हाला साहित्य आठवलं म्हणून सांगतो की गुरुदेव रानडेंच्या संदर्भात
त्यांची जी आत्ता सांगितलेली कन्या, जी सुद्धा फिलॉसॉफीची प्राध्यापिका होती, तिने शेक्सपियरचं एक कोटेशन दिलेलं आहे आणि त्याला जोडून 2 कोटेशन्स जे आपण ऐकलेले आहेत. म्हणजे बघा ना, इतिहासाकडे बघण्याची दृष्टी आहे. इतिहासाला जर तारखांच्या जंजाळातून मुक्त केलं ना आणि घटनांच्या प्रवाहाशी जोडलं ना, तर इतिहास विद्यार्थ्यांना आवडायला लागेल. पण आपल्याला भारताचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध केव्हा सुरू झालं, मग ते आपल्याला स्वातंत्र्य केव्हा मिळालं, मग स्वातंत्र्य युद्ध किती वर्ष चाललं, या सगळ्या संख्या आहेत घेऊ. कोणाला आवडणार आहेत संख्या? संख्या म्हणजे गणित आलं. इतिहास कसा सांगायचा, शिकवायचा, एक मुद्दा पाहूया, कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे जाऊया. आपण गेल्या वेळेला बघितलं, आपली इतिहासाकडे बघण्याची दृष्टी ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. म्हणजे हा इतक्या साली जन्माला, इतक्या साली गेला, असं आपण क्रॉनिकल ऑफ इव्हेंट्स म्हणजे कालक्रमसूची आपण करत नाही. कारण आपण माझं सगळं कर्तृत्व परमेश्वराचं आहे, माझं नाव तरी कशाला पाहिजे हे विचार करा ना. म्हणून आपली दृष्टी निराळी आहे. ती योग्य आहे का? पूर्वी योग्य होती, आता ती काळाचा विचार करता ती अयोग्य नाही आहे, पण त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. म्हणून आता आपण काळाच्या दृष्टिकोनातून आणि व्यक्तीच्या दृष्टिकोनातून इतिहासाकडे बघायला लागलोय. पण तरी इतिहास तोच आहे हो. महत्वाकांक्षी राजे, राण्या आणि रक्तलांछित लढाया किंवा युद्ध यांचं वर्णन म्हणजे इतिहास. कुणी सांगितले हो? आता हे लक्षात ठेवा. व्हेन ही शॅल डाय, गुरुदेव रानडेंसारखी महान माणसं, व्हेन ही शॅल डाय ही विल मेक द फेस ऑफ हेवन सो फाईन. स्वर्गात जातील आणि स्वर्गाचं वातावरण इतकं सुंदर करून टाकतील, नंदनवनापेक्षा चांगलं. काय पुढचं फार महत्वाचं आहे. व्हेन ही शॅल डाय ही विल मेक द फेस ऑफ हेवन सो फाईन दॅट ऑल द वर्ल्ड विल बी इन द लव्ह ऑफ नाईट. सगळ्या जगाला दिवसापेक्षा रात्र आवडायला लागेल, कारण यांनी स्वर्गाचा जो प्रकाश बदललेला आहे तो दिवसा प्रखर सूर्याचा असेल, पण रात्री यांच्या आत्म्याचा असेल. विचार करा. दॅट ऑल द वर्ल्ड विल बी इन द लव्ह ऑफ नाईट अँड पे नो वर्शिप टू गार्निश द सन. आणि सूर्याला काही विशेष महत्त्व देणार नाहीत, कारण हा प्रकाश दिवस रात्र आहेच. सूर्याचा डॅझलिंग लाईट तुम्हाला सहन होणार नाही, पण यांचा अखंड प्रकाश आहे. कारण इथे सूर्य आहे, तिकडे रात्र आहे ना, यांचा अखंड प्रकाश आहे. आणि कसा आहे की त्यांनी रात्रीला दिवसापेक्षा भव्य बनवलेलं आहे किंवा दिव्य बनवलेलं आहे. हे एक. दुसरं आपण म्हणतो की स्टार्स अँड ऑल द स्टेलर बॉडीज, तारे नक्षत्र सगळं, ले ऑल हिडन इन द नाईट, अंधारात होते, कुणाला काही कळतच नव्हतं. गॉड सेड लेट न्यूटन बी, देवाने सांगितलं न्यूटनला जन्माला घालूया, अँड ऑल वॉज लाईट. हे लक्षात ठेवा. जी नाईट होती लाईट झाली कारण न्यूटनला जन्माला घातलं. अर्थात त्याच्या आधी आपल्या ऋषीमुनींनी खूप केलेलं आहे, पण आपण त्या दृष्टीने इतिहास लिहिलाच नाही. हाच इतिहास आपण अंतिम मानतो. तरी न्यूटन महान वैज्ञानिक होता, हा इतिहासात त्याची नको गणना. त्यांनी इतिहास घडवला नाही. अरे गॉड सेड लेट न्यूटन बी अँड ऑल वॉज लाईट. आपलं मॅनकाइंड म्हणजे मानवजात अंधारात चाचपडत होती, त्याला कळत नव्हतं. अरे हा सूर्य हे फार कळत नव्हतं. न्यूटनने ती सगळी रहस्य महत्वाची ती आपल्याला सांगितली. विवेकानंदांच्या बाबतीतलं एक वचन बघा. ते काही न घेता गेलो, त्यांना माहीत नव्हतं. त्यांना वाटलं तिथे जायचं सभेत आणि बोलायचं. अरे तू कुठल्या पंथाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहेस, म्हणजे प्रतिनिधी, तुझं काय शिक्षण आहे, तू काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, तुझे ग्रंथ काय आहेत वगैरे, यांच्याकडे काहीच नव्हतं हो. आणि अक्षरशः आपल्याला परत जा आणि हे निष्कांचन अवस्थेत होते. विवेकानंद, रामकृष्ण आणि शारदा माता हा विषय आपण नक्की घेऊया, महाराजांची इच्छा असेल तेव्हा. काय तेजस्वी जीवन आहे ती. आणि ही 3 जीवनं नाहीच आहेत, एकाच जीवनाचे 3 पैलू आहेत. दत्तात्रेयाला त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणतो ना, 3 शिर 6 हात असले तरी छाती हृदय एकच आहे, तसे हे 3 जण आहेत. काहीच नाही. शेवटी एक बाई त्यांना बघते, सगळी दैवाची इच्छा, त्यांचं प्रारब्ध, आणि त्या दैवी इच्छेला वाटलं होतं की हा जे सांगणार आहे जगाला ते मानव जातीच्या अखिल म्हणजे अनंत काळ कल्याणासाठी आहे, म्हणजे शाश्वत कल्याणासाठी आहे, जे आता जगाला पटायला लागलेलं आहे. त्यावेळेला ते प्रॉफेटिक, एक प्रेषित आहे मी, आणि मला दिसतंय काय महत्त्वाचं आहे, मला कळलंय, साक्षात्कार झालाय, तो मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. तर शेवटी ती बाई म्हणाली, प्रोफेसर राईट नावाचे लॅटिन डिपार्टमेंटचे एका युनिव्हर्सिटीचे मुख्य आहेत, त्यांना मान आहे, त्यांच्या शब्दाला मान आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जा, मी तुम्हाला चिठ्ठी देते. हे प्रोफेसर राईटकडे आले. राईट एवढे भारावून गेले की 3 दिवस हे राईटकडे आले. रात्रंदिवस त्यांची चर्चा होती.
कुठलाही प्रश्न विचारा, यांच्यासमोर इतिहास आहे, यांच्यासमोर तत्वज्ञान आहे, यांच्यासमोर आत्मज्ञान आहे, यांच्यासमोर कल्चर म्हणजे संस्कृती आहे, काय नाही आहे. ही इज लिव्हिंग मुव्हिंग एन्सायक्लोपीडिया. विश्वकोश आहेत ते, चालता बोलता जिवंत. म्हणून त्यांनी एकच वाक्य दिलं ह्यांना रेकमेंडेशन, ही चिठ्ठी घेऊन जा, तुम्हाला तिथे परवानगी मिळेल, की आस्किंग हिम म्हणजे विवेकानंद. आस्किंग विवेकानंद काय, हिज राईट टू ॲड्रेस द पार्लमेंट ऑफ रिलिजन्स, वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन, की ह्या वर्ल्ड पार्लमेंट समोर बोलायचा यांचा अधिकार काय आहे, कारण त्यांच्याकडे कुठलंच पत्र नाही आहे. Asking him his right to address the World Conference of Religions is like asking the sun his right to shine. सूर्याला विचारलं पाहिजे, एवढा तू उजळलाय, तुझा अधिकार आहे का? त्यामुळे काय विचारता, ते माझं स्वरूपच आहे. तसा ज्ञानसूर्य आहे. हे मी का वाचून दाखवलं, या लोकांची चरित्र म्हणजे इतिहास नाही का हो, आहे ना. आणि म्हणून आपल्याकडे विवेकानंद होते, त्या काळात स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास आपण शिकला पाहिजे ॲट सम लेव्हल. पण लहान मुलांना तरी इतिहास सांगताना महान विभूती, महान व्यक्ती, त्यांची चरित्र जीवन ही शिकवायला पाहिजे गोष्टीरूप. हिस्ट्रीची एक सुंदर व्याख्या आहे की हिस्ट्री इज द बायोग्राफी ऑफ ग्रेट मॅन. महान व्यक्तींची, विभूतींची चरित्र म्हणजे इतिहास. मग त्याच्यात तत्वज्ञ आले, त्याच्यात वैज्ञानिक आले, त्याच्यात संत आले, त्याच्यात कलावंत आले, त्याच्यात प्रतिभावंत साहित्यिक आले, त्याच्यात क्रीडापटू आले. का नाही? हे काही इतिहासाचा भाग नाही आहे. आपण हॉल ऑफ फेम त्या हिस्ट्रीमध्ये किंवा एखादं वॅक्स म्युझियममध्ये त्यांचे पुतळे करायचे. मी हा तुम्हाला सांगितलं, आजचा दिवस आहे ना, हा वाढवून घेतलेला दिवस आहे. बोनस नंतर देतात, आपण बोनस पहिल्याच दिवशी घेतलेला आहे, कारण ही एक दृष्टी आहे इतिहासाकडे बघायची. तुम्ही विचार करा, अशा व्यक्तींची जीवनं जर आपण शिकलो तर काय हो. एक मागे इंग्लिशमध्ये पुस्तक होतं, 5 minutes बायोग्राफीज ऑफ ग्रेट मॅन. 5 मिनिटात वाचून व्हायचं 101 माणसांची चरित्र होते. लिटल नोन थिंग्स अबाउट वेल नोन पीपल नावाचं पुस्तक होतं, की वेल नोन माणसं आहेत पण तुम्हाला त्यांच्या गोष्टी माहीत नाहीत. इंग्लंडचा एक प्रसिद्ध पंतप्रधान, की अत्यंत वक्तृत्व त्याचं चांगलं होतं. एक दिवस त्याला आय थिंक वगैरे म्हणायचाच नाही, आय कन्सीव्ह. मला असं वाटतं, माझ्यातून ही कल्पना प्रसूत होते, निर्मित होते. आय कन्सीव्ह, आय कन्सीव्ह, आय कन्सीव्ह. आणि पुढे त्याला काही आठवेच ना. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी होती, आवर प्राईम मिनिस्टर कन्सिव्ड थ्राईस प्रोड्यूस नथिंग. आणि कन्सिव्ह म्हणजे गर्भसंभव होणं. ते 3दा गरोदर राहिले, गर्भ जन्म कशाचाच झाला नाही, प्रोड्यूस नथिंग. मग त्यांना विचारलं, बायकोनी सुद्धा विचारलं, काय झालं? अगं, माझ्या कोटाचं 3रं बटन तुटलं होतं, ते हातात धरून मी बोलतो. कल्पना करा, ते हातात धरून मी बोलतो, ते तुटल्यानंतर मीच तुटलो स्वतःपासून. हे लिटल नोन थिंग्स अबाउट वेल नोन पीपल. चर्चिलबद्दल तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. एकच सांगतो आणि पुढे जातो, कारण ते महान व्यक्तिमत्व होतं. दुसऱ्या महायुद्धाचा खरा हिरो कोण असेल तर तो चर्चिल. एक लक्षात, त्याचं वाचा, अत्यंत चांगला लेखक होता तो. तो प्रश्नाला प्रश्न उत्तर त्यांनी एकाही प्रश्नाचं दिलं नाही. त्याच्या मुलीने, तिचे जे मित्र होते, मित्रमैत्रिणी, त्यांना चॅलेंज लावला की मी माझ्या वडिलांकडून उत्तर, प्रश्नाचं उत्तर, तो प्रश्नावर प्रश्न विचारायचा, उत्तर कधीही द्यायचा नाही. हे मुत्सदी माणसाचं लक्षण आहे. 7 वाजता तो यायचा आणि जिना चढून वरती जायचा. हे मित्रमैत्रिणींसाठी बसलेली होती आणि तिने सहज विचारलं, पप्पा व्हॉट्स टाईम? कुणी सांगेल ना इट्स 7. हा विचारतो, व्हॉट्स रॉंग विथ युअर वॉच? प्रश्नाला प्रश्न विचारलेला आहे. असे किती सांगता येतात हो. या अशा गोष्टींनी इतिहास घडतो. ऐतिहासिक लोक असतात, त्यांचं पुराण ग्रंथ, भागवत, महाभारत, रामायण हे झाले की नाही, ऐतिहासिक का अनैतिहासिक, कशाला विचार करतो. एक गमतीचं वाक्य सांगतो आणि पुढे जातो, की पुराणातली वांगी जी आहेत ना, अतिशयोक्ती, त्या काळात असलेले डिटेल्स आज आपल्याला फालतू वाटतात. ते की पुराणातली वांगी आहेत ना, ती घ्यान त्याचं भरीत करून खा ना. पण पुराणातली जी वानगी आहेत, एक्झाम्पल्स आहेत, ती का नको घ्यायला? पुराणातलं जे तत्व आहे ते का नको घ्यायला? तपशील, डिटेल्स चेंज बट प्रिन्सिपल्स रिमेन द सेम. हे लक्षात ठेवा. हे मी मुद्दामून सांगितलेलं आहे, कारण एक नवीन दृष्टी मिळावी म्हणून.
9व्या अध्यायाला सुरुवात करताना सांगितलं त्याचं नाव राजविद्या राजगुह्य. गीतेत गुह्य म्हणजे गुहा. गुहा कशी गुपित असते, बोगद्याला दोन्ही बाजू उघडा असतो पण गुहा एका बाजूनी बंद असते आणि जसजसं आत जवळ तसा अंधार असतो. आत काय असेल त्या गुहेत जायचं म्हणजे 5-6 जण जावे लागतात आणि त्यांनी टॉर्च प्रकाश घेऊन, कारण तिथे काही असू शकतं, कुठलंही जनावर, साप वगैरे काही. त्याला गुहेसारखं सिक्रेट रहस्यमय, त्याला गुह्य हा शब्द आहे, गुह्य. आता गुह्याच्या ग्रेड सांगितलंय. हे गुह्य आहे अर्जुना, मी तुला सांगतो, त्याच्यापेक्षाही गुह्य तर मग त्याच्यापेक्षा जास्त सिक्रेट आहे. हे गुह्यतम त्याच्यापेक्षा जास्त आहे. हे अतिगुह्य, हे महागुह्य, हे परमगुह्य, अल्टिमेट हे राजगुह्य. राजगुह्य इज किंग ऑफ सिक्रेट्स. असं काय आहे राजगुह्य? आणि राजविद्या म्हणजे किंग ऑफ विद्या. आपण विद्या स्त्रीलिंग वापरतो म्हणून विद्येची राणी म्हणायला काय हरकत आहे. ही विद्यांची राणी आहे. या अध्यायाचं नाव आहे हे. आपण बघूया काय आहे पुढे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे सगळं जग आहे ना ते मया ततमिदम सर्वम. हे नवीन काय आहे तुम्ही म्हणाल, नाहीच आहे ना. हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. ही एक शिक्षणाची पद्धत आहे. तुम्हालाही सांगितलं ना की सिलेबस तयार करताना सुद्धा कॉन्सेंट्रिक करतात, म्हणजे सर्कल तेच आहे, रेडियस बदलली जाते. जे 5वीला सायन्स असतं ते 7वीला असतं आणि 9वीला असतं. 5वीला सुद्धा मॅथमॅटिक्सचा जो काही भाग असतो महत्त्वाचा तो 7वीला असतो आणि 9वीला असतो. 6वीला, 8वीला आणि 10वीला. कशासाठी? पुन्हा तुम्ही शिका, कारण हे पुढच्या शिक्षणासाठी आवश्यक आहे, बेसिक आहे, फंडामेंटल आहे. म्हणून इथे काय सांगितलं, मया ततमिदम सर्वम, म्हणजे मी हे आहे ना ते पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे. हे सगळं दिसतं ना, इदम ते सगळं, आणि इदम 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 म्हणत तुम्ही अगदी तिथपर्यंत जाणार आहात, मी व्यापून टाकलेलं आहे. इथे एक सहज तुम्हाला विचार सांगतो. हा जो विचार आहे ना तो कसला विचार आहे? ऑमनी हा शब्द आपण वापरतो. हे कसं आहे? ऑमनी, ऑमनीपोटंट आहे, बरोबर. ऑमनीसायंट आहे, बरोबर. ऑमनीप्रेझेंट आहे, बरोबर. आणि मुख्य म्हणजे काय की ऑमनी विटनेस. त्याला आपण शब्द वापरतो सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्व व्यापी आहे आणि सर्व साक्षी आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सर्व साक्षी. आणि हे सर्व साक्षी जर असेल तर काय लपून राहणार आहे त्याच्यापासून? ऑमनी हा शब्द ओम पासून आलेला आहे. आमीन मुसलमान म्हणतात, आमेन ख्रिश्चन म्हणतात. हे सगळं ओमची व्हेरिएशन्स आहेत. ओम. आता सर्व शक्तिमान काय आहे? ओम. सर्वज्ञ काय आहे? ओम. सर्व व्यापी काय आहे? ओम. आणि सर्व साक्षी काय? ओम. ओम हा काय फक्त ध्वनी नाही आहे. ओम हे ते तत्व आहे. ओम हे ते चैतन्य आहे. लक्षात ठेवा की जे सर्व शक्तिमान आहे ते मी आहे अर्जुना. ह्याला राजविद्या सांगितलेलं आहे. हे ज्याच्या लक्षात आलं ना त्याला खरंच कळलं की मया ततम इदम सर्वम. इदम म्हणजे धिस. गमू पंथ अनंत या राघवाचा धिस राघव. अरे लांब कशाला, अनंत पंथ, बापरे राम अनंत आहे. नाही नाही नाही, इथे सुद्धा येतं. करत 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 आपण अनंताला जाणार आहे. म्हणून रामकृष्ण म्हणायचे ना, न इति म्हणत ते तिथपर्यंत जातात. आम्ही इति म्हणत तिथपर्यंत जातो. याच्यात ऐका आहे का, याच्यात ऐका आहे, याच्यात ऐका आहे, करत जातो. ही आमची भक्ती आहे, सोपी भक्ती आहे. म्हणून ईशावास्यम इदम सर्वम. आवास म्हणजे निवास. ईश म्हणजे ते तत्व, परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म आणि सद्गुरू. हे 4 शब्द लक्षात ठेवा. हे परम आहे, परम आत्मा, परम ब्रह्म, परम ईश्वर आणि सद्गुरू. परम सद्गुरू काही शब्द नाही, सद्गुरू. हे सगळे आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व शक्तिमान आहेत, सर्वज्ञ आहेत, सर्व व्यापी आहेत, सर्व साक्षी आहेत. हे बघितल्यानंतर हे सगळं जीवन त्यांनी चालवलेलं आहे. जग, विश्व, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाबद्दल आपण बोलतोय. हे सगळे ते नायक आहेत. त्या नायकांच्या चरणाशी बसून त्यांच्याकडून प्रेरणा, त्यांच्याकडून त्यांच्या कृपेच्या छत्राखाली त्यांच्या इच्छेनं हे सगळे सत्संग चाललेले आहेत. हा कोविडही त्याच्यासाठी आहे. कोविडचे काही कितीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत. पण एक तुम्हाला सांगतो, बी पॉझिटिव्ह करताना अपवाद कोविड. कोविड पॉझिटिव्ह होऊ नका हे मात्र सांगितलं जातं. पण कोविडची म्हणून काहीच पॉझिटिव्ह. एक वाया न गेलेले वर्ष म्हणून एक सुंदर लेख होता. मला वाया गेलेलं वर्ष लोक म्हणतात.
त्याला चर्चिलचा शब्द मॉथ इटन इयर्स. मॉथ म्हणजे वाळवी लागते ना, आणि वाळवी सगळंच नष्ट करून टाकते. इथे होतं की नव्हतं वाळवी? हे वाळवी लागलेलं वर्ष नाही. याच्यात कितीतरी गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. अनेक लोकांनी स्वतःचं कल्याण करून, तुम्हाला सांगतो अध्यात्माची आवड अनेक जणांना या गेल्या वर्षात 1.5 वर्षात झालेली आहे. आणि आम्हाला फीडबॅक तो येतो ना, की खरंच आम्हाला हे माहीत नव्हतं, हे इतकं चांगलं आहे, आम्हाला माहीत नव्हतं, हे सतत केल्यानंतर खरंच आराम मिळतो, खरंच शांती मिळते, आनंदात राहता येतं, खरंच सगळं देवाच्या इच्छेवर सोपवल्यानंतर आपण मोकळे झालो. महाराज म्हणतात की तुमच्या संसाराचं मुखत्यारपत्र, पॉवर ऑफ अटर्नी मला लिहून द्या, वकालत नामा मला लिहून द्या, वकील नेमा मला, तुमचे सगळे खटले मी माझे म्हणून लढवीन, तुम्ही निश्चिंत राहा ना. खटल्याचं काही तुमच्या प्रारब्धाप्रमाणे फळ येणार आहे. मी लढलेला प्रत्येक खटला तुमच्या बाजूने होईल असं नाही आहे, कारण विरुद्ध पक्षसुद्धा माझीच उपासना करत असतो की त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याचं. पण तुमचा जो काही प्रारब्धाचा भाग असेल तो आनंदात कसा स्वीकारायचा हे मी तुम्हाला शिकवेन. मग काय राहिलो सांगा बरं. म्हणून मया हे तत्तम म्हणजे व्यापलेलं आहे. इदम सर्वम, आपण पहिलं सूत्र घेतलं ना, सर्वम खलु इदम, सर्वम खल्विदम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे सर्व शक्तिमान वगैरे सांगितलं. हे सगळं व्यापलेलं आहे. सगळं म्हणजे सगळं. आपण हा इतक्यांदा विषय बघितलाय. ऑल मीन्स ऑल, बस, दुसरं काही नाही. ऑल टाइम आले, ऑल प्लेसेस आल्या, ऑल पर्सन्स आल्या, ऑल थिंग्स आल्या, ऑल ॲनिमल्स वगैरे आले, ऑल ॲक्शन्स आले आणि ऑल इव्हेंट्स आले. जीवनातले इव्हेंट्स, इन्सिडेंट्स, एपिसोड्स, काही म्हणा, हे सगळं आलं. त्याच्यात सगळे शोध आले, त्याच्यात सगळी यंत्र आली. आलं नाही काय सांगावर, सगळंच आलं. मग सगळंच जर त्याच्यात आलेलं आहे, त्याला मी जर जोडला गेलो, आणि जोडायला सेतू किती सोपा सांगितला आहे. तो पतंग जाऊ दे की ढगाच्या आड, सूत्राचं टोक माझ्या हातात आहे ना, ते सूत्र जर नाम आहे ना, तर नामस्मरण करणं मला जमत नाही. कारण का? नामाची किंमतच मला कळलेली नाही. मला हिऱ्याची किंमत कळते पण नामाची कळत नाही. आपण साधं उदाहरण दिलं होतं. मोलकरीणला मोल आहे पण आई बिनमोल आहे. खरं म्हणले ती अमोल आहे, अनमोल आहे, पण बिनमोल, त्याला काही किंमतच नाही. मोलकरीण आली नाही की इमर्जन्सी असते घरात. आई काय आहेच की, मोलकरीण आली नाही आई करेल. विचार करूया आपण. आपल्याला ज्या सहज मिळतात वस्तू त्याची किंमत नसते. म्हणून गेल्या वेळेला आपण सांगितलं होतं की या 3 गोष्टींचा विचार करा. एक म्हणजे हवा, दुसरी म्हणजे आई, आणि तिसरं म्हणजे नाम. या गोष्टी फुकट आहेत जवळजवळ, म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. पण हवेशिवाय मी 1 मिनिट सुद्धा जगू शकत नाही. आई नसेल तर आपण म्हणतो घरातलं पान हालत नाही, सगळी अव्यवस्था होते तयार. नाम नसेल तर माझं चालेल की, माझं नाव झालं तेच की नाम. हे लक्षात, तू बदनाम होतोस, ते तुझं चांगलं पदनाम व्हावंस, हे आमची इच्छा आहे. ह्याच्यासाठी संत कळवळून सांगतात, अरे माणसाचा जन्म आणि माणसाचा देह मिळालाय, माणसासारखे वागा ना. कसं वागायचं तर आत्ता पुढचं आपण सूत्र घेऊया. हे जे आहेत ना, हे फार महत्त्वाचं आहे. की हेलन केलरचा आपण एक प्रसंग बघितला होता की सगळीकडे जीवन काय सुंदर प्रसंग आहे. आणि या प्रसंगापासून ती शिकायला लागली मुलगी, कारण तिला ऐकू येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, दिसत. हे 3 जर इंद्रिय काम करत नाहीत तर तिला शिकवायचं कसं? तिला शिकवायला निरनिराळ्या शिक्षिका आल्या, त्यांनी पारंपरिक पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. तिने त्यांना बोचकारलं, त्यांचे कपडे फाडले, केस उपटले, कारण तिला काही कळतच नव्हतं. आणि कोण बाहेरून येतं मला काहीतरी शिकवतं. शेवटी त्यांनी जाहिरात दिली की अनेक शिक्षिका पळून गेलेल्या आहेत, पण तरीसुद्धा आमच्या मुलीला शिकवण्याचं आव्हान कोण घेणार असेल तर या आपण लक्षात ठेवा, आमच्या मुलीने कपडे फाडले आधीच्या शिक्षकांचे. ॲन सलिव्हन म्हणून येते. जसे आपण म्हणतो ना की रामकृष्ण आणि विवेकानंद ही गुरु शिष्यांची जोडी आहे, तशी ॲन सलिव्हन अँड हेलन केलर स्टोरी ऑफ माय लाईफमध्ये ती म्हणते, बरं झालं मी आंधळी झाले, कारण मला जे जग दिसलं ते शुद्ध होतं. तुम्हाला रंग कळतात, तुम्हाला आकार कळतात, अरे ती काळी आहे नको रे बाप्पा, हा अरे ते जाड, तो माणूस खूप जाड आहे नको रे. आपल्याला कळतं, आम्हाला काहीच कळत नाही, आम्हाला तर माणूसच वाटतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तिने लिहिलेलं एक जास्त सांगत नाही, तो प्रसंग फक्त पाहूया. ज्या दिवशी ॲन सलिव्हन आली त्यावेळेला तिला सांगितलं आईवडिलांनी की आज तुम्ही जाऊ नका तिच्याकडे, कारण आज तिचा मूड आहे ना तो फार भयंकर आहे. हे समजण्यासाठी तो फार महत्त्वाचं तत्त्व कळणार आहे.
या प्रसंगातून आपण या संदर्भात त्याचा विचार करूया. तिने नवीन बाहुली दिली होती, तिचे केस उपटलेले आहेत, हात तोडून टाकलाय, पाय तोडून टाकलेले आहेत, सगळे तुकडे तुकडे करून टाकलेले आहेत. ती म्हणते मी जाते. उलट अशाच मूडमध्ये आव्हान आहे मला जास्त. ती जाते. ती परत तिला हे बोचकारायचा वगैरे प्रयत्न करते. ती काही नाही. ती एक प्रश्न विचारते आईवडिलांना, गार्डन आहे का इथे, बाग आहे का? ते म्हणाले येस, यू हॅव टू क्लाइंब डाऊन द स्टेअर्स अँड देर इज गार्डन ॲट द बॅक ऑफ द हाऊस. मागे, घराच्या मागे बाग आहे सुंदर, पायऱ्या उतरून जायला पाहिजे. हिने हेलनचा हात धरला. हेलन काय 4-5 वर्षांची असेल, जरा मोठी असेल. ही बाई होती ना, तिने हात धरला. ती काही करत असली तरी तिने हात धरला, पायऱ्या उतरून खाली नेलं. आणि खाली नेल्यानंतर तिथे पंप होता. तिने एका हाताने पंपाचं पाणी काढलं आणि दुसरा हात हेलन केलरचा हातात होता, त्याच्यावरून ते पाणी सोडलं. थंड, काहीतरी सॉफ्ट, काहीतरी वाहतंय, फ्लोईंग, सॉफ्ट अँड कूल. टच तिला कळत होता ना, तिला कळलं आपल्या हातावरून काहीतरी वाहतंय, ते कूल आहे आणि अत्यंत सॉफ्ट आहे. दुसऱ्या हातावर तिने WATER, तिला काही माहीत नव्हतं, पण तिला फक्त सांगितलं हे आहे ते हे आहे. नंतर दगड घेतला एक, त्या हातावर, अरे दिस इज हार्ड, बोचणारा, अनइवन आहे वगैरे. तिचा स्पर्श करू दिला. स्पर्शातून तिला त्याची जाणीव करून दिली. आणि इकडे लिहिलं STONE, दुसऱ्या हातावर बोटानेच लिहिलं. नंतर गुलाबाचं फूल घेतलं, नाकाला पाकळ्यांचा गंध हे आला, गालाला स्पर्श केला. तिला कळलं हे इकडे ROSE. आणि नंतर ती म्हणाली की हे कळल्यानंतर मला कळलं एव्हरीथिंग हॅज अ नेम. अँड मला नाव नाही का हेलन, मी जिवंत आहे. आणि नेम म्हणजे काय, प्रत्येक दगड हे त्याचं नाव नाही का. आता आंबा हे त्या फळाचं नाव आहे, हापूस वगैरे आणखीन नावं झाली ना स्पेशल, परंतु आंबा हे फळाचं नाव आहे. फळ हा शब्द आहे. फळ म्हटल्यानंतर तुम्हाला दगडापेक्षा निराळं कळतं की नाही. मग तिला हा साक्षात्कार झाला. तिने हात सोडून घेतला, ती धावत गेली. त्या घराचा तिला परिचय होता. तिने बाहुलीचे ते एकत्र केले तुकडे, छातीशी धरले, जोरात रडायला लागली. बोलता येत नव्हतं तिला, रडता येत होतं. तिने आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे की तो दॅट वॉज द डे ऑफ रेव्हलेशन. म्हणजे रिव्होल्युशन म्हणजे क्रांती नाही, तो साक्षात्काराचा दिवस होता. मला एक तत्व कळलं की एव्हरीथिंग हॅज गॉट अ नेम. द थिंग दॅट हॅज अ नेम is living and whatever living is holy, so everything is holy. पवित्र आहे. प्रत्येक गोष्टीला नाव आहे, मला नाव आहे, मी जिवंत आहे, प्रत्येक गोष्ट जिवंत आहे. आणि जी जिवंत आहे ती पवित्र, प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हेच आपण बघतोय की नाही. प्रत्येक गोष्टीत जर परमेश्वर आहे, त्या विष्ठेतही परमेश्वर आहे. तुमच्या निष्ठेत तर आहेच आहे, पण तिथे आहे ना. पण त्याच्यातून खत तयार केलं जातं, त्याला सोनखत आपण म्हणतो. आपण बघितलंय श्री सूक्तातले जे वर्णन आहे ना, त्या पिकलेल्या शेतांचं, त्या वनस्पतीचं, त्या वैभवाचं, धनाचं, श्रीचं, ह्यातून निर्माण केलंय. काय त्यात जे सांगावर ते गटारातलं पाणी हे काही नाही, सगळीकडे नारायण आहे. आपो नारायणा म्हणल्यानंतर फक्त काय तुम्ही झारीतून तीर्थ देता, त्या तीर्थातच नारायण आहे, गंगेतच तो नारायण आहे, इतर नद्यात नाही आहे. म्हणून आपण आंघोळ करताना गंगा भागीरथ म्हणतो ना, सगळ्यात नद्यांची नावं घेतो. हे सगळं एक आहे आणि त्यात परमेश्वर आहे, त्यात ओंकार आहे, त्यात माझे सद्गुरू आहेत. हे पाहणं, त्यांचं स्मरण ठेवणं काय अवघड आहे. आणि हा आनंदाचा डोह आहे. ही राजविद्या, राजगुह्याकडे आपण जातोय. त्याच्यानंतर कृष्णाने एक म्हणजे भगवंत म्हणतात, अवजानंती मा मूढा मानुषम तनुमाश्रितम. मूर्ख लोक आहेत ते जे मला माणूस समजतात. बघा राम म्हणतो आत्मानं मानुषम मन्ये पुत्रम दशरथात्मजा. मी देव बेव काही नाही आहे, मी माणूस आहे, राम सांगतो. आणि इकडे हा सांगतो मला माणूस समजतात ते मूर्ख. मी काय माणूस आहे. म्हणून मग सगळ्या विभूती पुन्हा सांगितलेल्या आहेत. अहम पुराण जर लिहायचं असेल तर मी हे आहे अर्जुना, मी ते आहे, मी ते आहे, मी त्याच्यात ते आहे, मी त्याच्यात ते आहे. किती सांगितले, 100-150 त्याच्याही पेक्षा जास्त विभूती सांगितलेल्या आहेत. 7व्या अध्यायापासून विभूतींचा विषय सुरू होतो. याही अध्यायात आहेत, उद्या आपण पाहणार आहोत काही. आणि नंतर 10वा अध्यायाला त्याचं नावच विभूती योग आहे. म्हणजे दिव्यत्वाची जेथ प्रचिती, हे दिव्यत्वाची प्रचिती हे विभूतींचं दर्शन आहे. तेथे करम असे जुळती.
इकडे हे काय सांगतोय, सगळीकडे जर मी आहे, सगळ्यांच्यात जर मी आहे, तर दिव्यत्वाची जेथ नाही, दिव्यत्वाची सर्वत्र प्रचिती, म्हणून सदा सर्व काळ माझे, आपण म्हणतो ना, हात जोडीते, तिथेच दर्शन मी घेतो, नाही कुठे परमेश्वर. मी अज्ञानी आहे, मुख्य म्हणजे मी अहंकारी आणि संकुचित आहे, आणि देहच मला देव वाटलाय, हे मेन कन्फ्युजन आहे. देहाला देव समजायला लागले, मग देहपूजा ही देवपूजा. अरे उलट स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपार, तो जो आहे ना देव सगळीकडे पसरलेला, तू स्वकर्मांची पूजा कर. फुलं, हळद, कुंकू, काही साहित्य नसलं तरी चालेल, हे पुढे पुढे येणारच आहे. म्हणून मला मनुष्य समजतात ना, ते मूर्ख आहेत. त्यांना कळलंच नाही माझं स्वरूप, ते फक्त माझं रूप पाहतात आणि वर्णन करतात, निळा, सावळा, श्याम, आणि मग माझे डोळे असे आहेत, मग माझे हे केस असे आहेत, हे वर्णन करतात रूपाचं. मी काय माणूस आहे, माझ्यात शक्ती आहे. अरे माझ्या एका अंशानं मी हे सगळं विश्व बनवलेलं आहे. हे पुढे सांगे, एका अंशेन जगात स्थितम, एक अंश माझा, त्यांनी म्हणजे सूर्याच्या एका किरणाने सगळं ब्रह्मांड व्यापण्यासारखं आहे. हे विचार करा. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की इथे जायचंय कसं, मूर्ताकडून अमूर्ताकडे. तुम्हाला मी दिसतो ना कृष्ण, बरोबर, पण ते कृष्ण म्हणता म्हणता कृष्णत्व काय आहे, आपण ज्याला म्हणतो ना गॉडलीनेस काय आहे, कृष्ण भावना काय आहे, कृष्ण भावनामृत काय आहे, तिथपर्यंत तुम्ही जा ना. शिक्षणाचं एक सुंदर तत्व आहे, फ्रॉम द कॉन्क्रीट टू द ॲब्स्ट्रॅक्ट, मूर्ताकडून अमूर्ताकडे. आणि तुम्ही कुठल्याही विषयाचे शिक्षक असा, कुठल्याही कलेचे शिक्षक असा, मूर्ताकडून अमूर्ताकडे. एक सुंदर उदाहरण देतो, खूप उदाहरणं देता येतील, की भूगोलाचा शिक्षक वर्गात तो घेऊन जातो गोल, त्याला ग्लोब म्हणतो ना आपण, ग्लोब, आणि ग्लोब म्हणजे पृथ्वी, ग्लोब म्हणजे जग, आणि तो ग्लोब फिरवतो आणि त्याला सांगतो इथे हे कॉन्टिनेंट, हे खंड आहे, ते फिरवतो. लोक मुलांना बरं वाटतं, ह्या आडव्या रेषा आहेत त्यांना अक्षांश म्हणायचं, काय लॅटिट्यूड्स, या उभ्या रेषा आहेत त्यांना रेखांश म्हणायचं. तो इतका सगळा असतो लक्षात ठेवा, मुलांना बरं वाटतं. पण फ्रॉम धिस ग्लोब इन द क्लास आय एम इंट्रोड्युसिंग माय स्टुडंट्स टू द ग्लोब विच दे कॅन इमॅजिन. पृथ्वी इमॅजिनच करू शकतं, पृथ्वीचं सर्व बाजूनी चित्र वगैरे ह्या गोष्टी आवश्यक नाही आहेत. पण मला कळतं गोवा पणजी एवढं दाखवलेलं आहे, तरी पणजी एवढं मोठं आहे, जग केवढं असेल. गोवा एवढं दाखवलेलं आहे, तरी गोवात इकडून तिकडे जाताना समुद्र किनारे वगैरे काय नाही आहे. भारतात काय असेल, आणि भारतात एवढे तर जगात काय असेल, आणि जगात काय तर विश्वात काय असेल, आणि अशी अनंत विश्व आहेत. मग कशाला इतका विचार करू, मी आहे ना सद्गुरूंच्या पायाशी. आज महाराज महाराज महाराज, हेच ते सूत्र आहे, आपण बघणार आहोत शेवटी. आणि म्हणून सांगितलेलं आहे की एक आई आहे ना, ती आपल्याला प्रपंचात गुंतवते. माय पर म्हणजे श्रेष्ठ, गुरुमाय. माया प्रपंचात, माय जन्मदात्री, प्रपंचात गुंतवी. अरे एकदा तुझं लग्न झालं असतं म्हणजे मी मरायला मोकळी रे, करतो लग्न आई. एकदा तुला नातू झाला असता म्हणजे बघतो आई, लवकर नातू होऊ दे, त्याची मुंज झाली असते म्हणजे बरं झालं असतं, मी मरायला रिकामी. हे गुंतवते मला प्रपंचात. माय प्रपंचात गुंतवी, आणि हे मायाचक्र जे आहे ना ते उगवी किंवा मायेतून सोडवी, गुरुमाय. म्हणून माझ्या माय, माझ्या जननीपेक्षा ही जगत जननी गुरुमाऊली आहे ना, ती श्रेष्ठ आहे. हे अगदी लक्षात ठेवा. मायेत गुंतवते म्हणजे सप्तपदी, लग्न म्हणजे सप्तपदी जर म्हणलात, आणि त्या घेतलेल्या शपथा अग्नी ब्राह्मण म्हणजे विद्वानांच्या साक्षीने घेतलेल्या, विचार करूया ना आपण. दुसरी एक सप्तपदी आहे ज्याचा विचार आपण केला आहे अनेकदा, ती सप्तपदी या मायेतून सोडवते. आणि ही प्रपंचातली सप्तपदी मायेत एवढीच जखडते की आपल्याला बरी वाटते ती माया. मी माया करतो माझ्या मुलांवर, मी थोडी माया जमवलेली आहे, आपण म्हणतो ना, मायाच सगळी मायावी, मायाविनी शक्ती गुरफटून टाकते मला ऑक्टोपसासारखी. पण त्यातून सोडवतो तो सद्गुरू, त्यातून सोडवतं ते सद्गुरूंनी दिलेलं साधन. विचार करा तुम्ही. म्हणून ती सप्तपदी कुठली आहे, आणि त्याच्यानंतर एक विषय मांडून आपणच थांबणार आहोत, एक शब्द घेऊन आपण थांबणार आहोत. कुठली ती शक्ती आहे? मौनापासून सुरू होते. आपण मौन, श्रवण, श्रवण म्हणजे वाचन, वाचन श्रवणात येतं. जोरात वाचलं तरी तुम्ही ऐकता, मनात वाचलं तरी आपण ऐकतो. म्हणून मौन, श्रवण, वाचन झाल्यानंतर त्याचं मनन,
मनन झाल्यानंतर चिंतन, चिंतनानंतर त्याचं ध्यान, ध्यानानंतर त्याचं आपण म्हणतो अनुसंधान, आणि 6 फुलं आहेत ना त्याला जोडणारं जे सूत्र आहे नाम, हे लक्षात ठेवा. म्हणून मौन, श्रवण किंवा वाचन, किंवा श्रवण आणि वाचन म्हणूया सध्याच्या काळात. नंतर मनन, चिंतन, ध्यान, निधिध्यासन किंवा अनुसंधान, नित्य ध्यास पाहिजे. जोडणारं काय तर नाम, आणि नामातून काय येतो तो अनुभव. अनुभव हा शेवटचा शब्द आहे. अनुभव आल्याशिवाय अध्यात्म वांझोट आहे म्हणतात. अनुभव आल्याशिवाय धर्म काही अर्थच नाही, त्याच्यात पोकळ येतो. अनुभव आल्याशिवाय जीवन हे असून नसल्यासारखं आहे, इल्युझिव्ह आहे. म्हणजे काय म्हणतात ढगासारखं आहे, आलं विरून गेलं, तसं आहे जीवन. शेवटचा जो मुद्दा आहे ना तो त्यांनी फार सांग की सगळीकडे मला जो नमस्कार करतो, फार सुंदर आहे. उद्यापासून आपण निराळा कोर्स घेणार आहोत, म्हणजे वळण घेणार आहोत. ते वळण म्हणजे गीतेचा आत्मा, तोच तुम्हाला म्हणतो राजविद्या राजगुह्य, तिथे आपण निघालेलो आहोत. काय सांगितलेलं आहे की सततम कीर्तयंतो माम, सतत माझं कीर्तन करा. यतंत, सतत माझ्यासाठी प्रयत्न करा, यत्न करा. आणि कोण नमस्यंतश्च मा नित्यम, सतत मला नमस्कार करा सगळीकडे. मला पहिल्यांदा काय सांगितलं, माझं कीर्तन करा, नाम हे कीर्तन असतं. नंतर मी मिळवण्यासाठी, मला मिळवण्यासाठी प्रयत्न करा. नंतर सांगितलं नमस्यंत, मला सतत सगळीकडे नमस्कार करा. आणि नित्ययुक्त राहून उपासना करा, जिकडे तिकडे माझी उपासना म्हणजे पूज्य भावनेनं सगळीकडे जगा. आणि असे तुम्ही दृढव्रत व्हा. दृढव्रत हा शेवटचा शब्द आहे. दृढ व्रत म्हणजे ज्याचं व्रत आहे ना ते दृढ आहे. एक आपण म्हणतो देवव्रत, गंगापुत्र हा भीष्म प्रतिज्ञेनंतर दृढ व्रत झाला. त्याचं नाव होतं देवव्रत. गंगेचा पुत्र म्हणून गंगापुत्र. वडिलांच्या लग्नासाठी म्हणजे कल्याणासाठी त्यांनी प्रतिज्ञा केली, भीष्म प्रतिज्ञा, आणि ती आयुष्यभर पाळली म्हणून तो दृढव्रत होता. असे व्रतस्थ आपण होऊया, दृढव्रतस्थ हा आपला संकल्प असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय होऊया, आपण क्षणस्थ होऊया, आणि मुख्य म्हणजे स्वस्थ होऊया, आत राहूया, आणि आतून परमेश्वराचं, आतल्या परमेश्वराचं दर्शन घ्यायला शिकूया. आणि त्याच्या कृपा छत्राखाली, त्याच्या स्पर्शानं, त्याच्या इच्छेनं जीवनातले प्रत्येक सर्व प्रसंग आपण स्वीकारूया. ह्याला आनंदाचा डोह म्हणलंय. या आनंदाच्या डोहात राहायला शिकूया. इथून पुढचा विषय उद्या. या आनंदाच्या डोहातच डोळे मिटूया, शांत दृढव्रत बनूया. हेही एक राजविद्येचाच पैलू आहे. आपलं व्रत दृढ नसतं. आधी आपण व्रतच काही घेत नाही. आत्मशिस्त, त्याच्यातलं सातत्य, याला आपण म्हणतो व्रत. आणि ते दृढ झालं की दृढव्रत. छान. माझ्या नंतर म्हणायचे ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांती मंत्र. ओम
ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे। अगदी सावकाश डोळे उघडून कृष्ण भगवान, त्याची वाङ्मयी मूर्ती गीता आणि सद्गुरुनाथ यांचं दर्शन घ्यायचंय। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।